केंद्रातले धडाडीचे मंत्री आणि आपल्या दिव्य विचारांनी प्रसिद्ध असलेले नितीन गडकरी भाऊ यांनी त्यांच्या मुलाच्या विरुद्ध, कंपनीविरुद्ध, इथेनॉल प्रोजेक्टबद्दल शेअर्सचे भाव कसे वाढले आणि मग लोकांनी शंका उपस्थित केल्या, आरोप केले, काँग्रेसने पण केले वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये नितीन गडकरींनी 3-4 दिवसानंतर खुलासा केला स्वतः. आणि ते असं म्हणाले की बाबा माझ्याविरुद्ध सोशल मीडिया कॅम्पेन चालवण्यासाठी पैसे दिले गेलेले आणि टार्गेट केलं मला पॉलिटिकली वगैरे. आता पहिली गोष्ट त्याच्यातली अशी आहे की नितीन भाऊ आपल्या सक्सेस स्टोरी आणि आरोप करण्यामध्ये आणि वेगवेगळ्या प्रश्नात फार धडाडी बोलण्यात प्रसिद्ध आहेत. माझा त्यांना प्रश्न असा आहे की नितीन भाऊ, हे सोशल मीडियाला पेड केलं, कॅम्पेन केलं, कोणी केलं, त्याची नावं तुम्ही का नाही सांगत? मग तुम्ही तर लय डेअरिंगबाज व्यक्ती आहे. तुम्ही तर कोणाचंच ऐकत नाही. आणि 15 डिसेंबर 2009ला माझ्यावर भाजपच्या लोकांनी हल्ला केला. मी तुम्हाला संपर्क केला पीएला, तर पीए म्हणाला की साहेबांशी बोललो मी. म्हटलं साहेब काय म्हणाले? साहेब म्हणाले दुसऱ्याचे पैसे दिले तर तुम्हाला मारणारच लोक, आहे की नाही? हां, असं आहे ना. दुसऱ्यांच्या मुलाबाळांबद्दल हल्ले होतात तर तुम्ही त्याचं समर्थन करता. गोपीनाथ मुंडेंच्या लोकांनी मला मारण्याचा आदेश दिला वगैरे सगळं समर्थन केलेलं आहे. आता तुम्ही तुमच्या मुलांना वाचवताय का? ती तुमची मुलं आहेत, आम्ही काही तुमचे मुलं बाळा नाही आहोत. मग संघाचे हे संस्कार आहेत का तुमच्यावर? हां, संघाने तुम्हाला हेच शिकवलं आहे का? मला तुम्ही हे सांगा साधी गोष्ट की नितीन भाऊ, की हे सोशल मीडिया कॅम्पेन कोणी दिली, कोणी पैसे दिले, कोणाला दिले, काही तुमच्याकडे पुरावा आहे का? नसेल तर लोकांची माफी मागा बोगस आरोप केल्याबद्दल. अहो, माझ्याविरुद्ध राजकीय कारस्थान झाले, त्याचे सगळे पुरावे मी CBIला दिलेत, गोळा केले मी. माझी घरं लुटली गेली, डॉक्युमेंट नष्ट केले गेले, तरी पण मी ते शोधलं सगळं. तुमच्यात एवढे गट्स नाही, काय डरपं करावं तुम्ही? तुम्ही एकदम फुसकरी निघाले गडकरी, एकदम फुसका बॉम्ब, फुसकारे. मोठ्या मोठ्या बाता मारू नका तुम्ही, तुमचे प्रोजेक्ट वगैरे काय ते. तुम्ही ते सोशल मीडिया कॅम्पेन कोणी कोणाला किती पैसे दिले, कधी टार्गेट केलं, यांची नावं वगैरे सगळं डिक्लेअर करा, नाहीतर मी तुम्हाला ह्याच्यापुढे फुसकरी म्हणणार.